नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात 20 डंका पैसा पुराणी आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. भारतातील अर्थव्यवस्थेपासून जागतिक बाजारापर्यंत आज अनेक मोठ्या आर्थिक घडामोडींनी गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारतात झपाट्याने वाढणारे श्रीमंत, कच्च्या तेलाच्या दरातील मोठी घसरण, तंत्रज्ञान क्षेत्रातील ॲपलचे पुनरागमन, सोनं आणि चांदी यांच्या दरातील घसरण आणि फेडच्या निर्णयापूर्वी सावध झालेला भारतीय शेअर बाजार, या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण आजच्या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. सुरुवात करूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या बातमीनी. भारतात संपत्ती निर्माण होण्याचा वेग विक्रमी झाला आहे. स्टार्टअप्स, डिजिटल अर्थव्यवस्था, उद्योग आणि शेअर बाजारातील वाढीमुळे देशात कोट्यावधी आणि अब्जावधांची संख्या सातत्याने वाढत आहे. उद्योग, स्टार्टअप्स, डिजिटल अर्थव्यवस्था, उत्पादन क्षेत्र आणि शेअर बाजारातील सातत्यपूर्ण वाढीमुळे देशात मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण होत आहे. एकेकाळी मोजक्या शहरापुरती मर्यादित असलेली श्रीमंती आता देशभरातील नवउद्योजकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे भारतात कोट्याधीश आणि अब्जाधीशांची संख्या विक्रमी वेगाने वाढत आहे. नाईट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार 30 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या भारतीय अतिधनाढ्यांची संख्या गेल्या 5 वर्षात तब्बल 73% वाढून 19,887 इतकी झाली आहे. एवढंच नाही तर 2031 पर्यंत हा आकडा 25,000हून अधिक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच भारतात संपत्ती निर्माण होण्याचा वेग आगामी काही काळात आणखी वाढणार असल्याचं चित्र आहे. मात्र या वाढत्या श्रीमंतीसोबतच एक मोठं आव्हान देखील समोर आलं आहे आणि ते म्हणजे वेल्थ मॅनेजमेंट. कारण संपत्ती कमावणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ती योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं देखील महत्त्वाचं आहे. गुंतवणूक, कर, वारसा व्यवस्थापन, पुढील पिढीकडे संपत्तीचं हस्तांतरण आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन या सर्व गोष्टींसाठी अनुभवी आर्थिक सल्लागाराची गरज ही नेहमी भासते. याच ठिकाणी भारतासमोरचं हे नवं आव्हान उभं राहतं. वाढत्या श्रीमंताच्या तुलनेत देशात प्रशिक्षित वेल्थ मॅनेजमेंट आणि आर्थिक सल्लागारांची संख्या कमी असल्याचं दिसून येत आहे. परिणामी प्रत्येक सल्लागारावर अधिक ग्राहकांची जबाबदारी येत असून प्रत्येकासाठी वैयक्तिक आर्थिक नियोजन करणं अधिक कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक श्रीमंत कुटुंब आता फॅमिली ऑफिस या संकल्पनेकडे वळत आहे. गुंतवणूक, कर नियोजन, व्यवसाय विस्तार, जागतिक गुंतवणूक आणि वारसा व्यवस्थापन अशा सर्व आर्थिक बाबी एकाच छताखाली हाताळण्याची ही पद्धत भारतात आता वेगाने लोकप्रिय होत आहे. त्यामुळे खाजगी बँका, वेल्थ मॅनेजमेंट आणि वित्तीय संस्था या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दशकात कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था आणि स्टार्टअप्समुळे देशात नव्या कोट्यवधींची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे आर्थिक सल्लागार, पोर्टफोलिओ मॅनेजर, कर तज्ज्ञ आणि इस्टेट प्लॅनिंग क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. एकंदरीत भारतात वाढणारी श्रीमंती ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच सकारात्मक बाब आहे. मात्र या संपत्तीचं सुरक्षित, पारदर्शक आणि दीर्घकालीन व्यवस्थापन करण्यासाठी तितक्याच वेगाने कुशल मनुष्यबळ तयार करणं देखील आवश्यक आहे. ही गरज वेळेत पूर्ण झाली तर भारत केवळ संपत्ती निर्माण करणारा देश नाही तर जागतिक वेल्थ मॅनेजमेंट हब म्हणून उदयास येऊ शकतो. भारतातील वाढत्या संपत्तीनंतर आता नजर वळूया जागतिक ऊर्जा बाजाराकडे. अमेरिका आणि इराणमधील चर्चेला सकारात्मक संकेत मिळताच कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळत आहे. या घडामोडीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होऊ शकतो हे पाहूया. जागतिक ऊर्जा बाजारातून भारतासाठी दिलासा बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याचे संकेत मिळाले आहेत. एका दिवसात ब्रेंट क्रूड जवळपास 9% घसरून $90 प्रति बॅरल इतक्या खाली आला आहे. अलीकडच्या काळात ही सर्वात मोठ्या घसरणीपैकी एक मानली जाते. गेल्या काही आठवड्यांपासून पश्चिम आशियातील तणावामुळे तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा राजनैतिक चर्चेची शक्यता वाढल्याने बाजारातील भीती कमी झाली आहे. तेलाच्या किमतीवर दबाव आला आहे. याचा सर्वात मोठा फायदा भारतासारख्या देशांना होऊ शकतो, कारण भारत आपल्या गरजेपैकी 85%हून अधिक कच्चे तेल आयात करतो. तेल स्वस्त झाल्यास आयात बिल कमी होण्यास मदत होते. महागाईवर दबाव निर्माण होऊ शकतो, रुपयाला आधार मिळू शकतो आणि उद्योगांचा उत्पादन खर्च देखील घटू शकतो. विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स, सिमेंट, रसायने, पेंट, टायर आणि पेट्रोकेमिकल्स सारख्या इंधनावर अवलंबून असलेल्या उद्योगांसाठी देखील ही घडामोड सकारात्मक मानली जाते. कमी इंधन खर्चाचा थेट परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होऊ शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल स्वस्त झालं तर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर लगेच कमी होतीलच असं नाही, कारण देशांतर्गत इंधनाच्या किमतींवर कररचना, रुपयाचा विनिमय दर आणि तेल कंपन्यांच्या किंमत निर्धारणाचा प्रभाव हा पडत असतो.
एकंदरीत कच्च्या तेलातील ही घसरण भारतासाठी सकारात्मक संकेत असली तरी पुढील दिशा अमेरिका आणि इराण चर्चेच्या निकालावर आणि जागतिक भूराजकीय घडामोडीवर अवलंबून असेल. त्यामुळे ऊर्जा बाजारावर गुंतवणूकदारांची नजर ही कायम आहे. ऊर्जा बाजारातील या घडामोडीनंतर आता वळूयात तंत्रज्ञान क्षेत्राकडे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या जोरावर गेल्या 2 वर्षात एनव्हिडियाने जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात वर्चस्व मिळवलं होतं. मात्र आता चित्र संपूर्णपणे बदललं आहे. एनव्हिडियाच्या शेअरमध्ये सुमारे 5% घसरण झाल्यानंतर ॲपलने पुन्हा जागतिक सर्वाधिक बाजार मूल्य असलेल्या कंपनीचा मान हा पटकावला आहे. अमेरिकन शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान ॲपलच्या शेअरमध्ये वाढ झाली तर एनव्हिडियामध्ये नफा वसुली पाहायला मिळाली. परिणामी ॲपलचं बाजार मूल्य पुन्हा अव्वल स्थानी पोहोचलं आहे. हा बदल केवळ क्रमवारीतील नाही तर गुंतवणूकदारांचा बदलता दृष्टिकोन देखील दर्शवत आहे. गेल्या काही वर्षात एआय चिप्सच्या वाढत्या मागणीमुळे एनव्हिडियाने विक्रमी वाढ नोंदवली. मात्र आता एआयमधील प्रचंड गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा किती लवकर मिळेल याबाबत गुंतवणूकदार अधिक सावध झाले आहेत. त्यातच वाढती स्पर्धा आणि मोठ्या प्रकल्पांवरील खर्चाबाबतच्या चिंतेमुळे कंपनीच्या शेअर्सवर दबाव हा वाढला आहे. दुसरीकडे ॲपलने संतुलित व्यवसाय धोरण कायम ठेवलं आहे. आयफोन, मॅक सेवा, व्यवसाय, डिजिटल सदस्यत्व, ग्राहक केंद्रित उत्पादन यामुळे कंपनीचा महसूल सध्या तरी स्थिर आहे. याच विश्वासामुळे 2026मध्ये ॲपलच्या शेअरमध्ये चांगली वाढ ही नोंदवण्यात आली आणि गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा कंपनीवर विश्वास दाखवला. विश्लेषकांच्या मते बाजार आता केवळ एआयच्या चर्चेकडे पाहत नाही तर कंपन्यांची आर्थिक कामगिरी, नफा, रोख प्रवाह, दीर्घकालीन क्षमता यांना देखील इतकंच महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील स्पर्धा आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय गुंतवणूकदारांसाठी हा बदल महत्त्वाचा आहे कारण भारतीय म्युच्युअल फंड्स आणि जागतिक गुंतवणूक बाजारात अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध ठेवतो. त्यामुळे ॲपल, एनव्हिडिया आणि इतर टेक कंपन्यांमधील हालचालींचा परिणाम हा भारतीय गुंतवणूकदारांवर देखील होऊ शकतो. तंत्रज्ञान क्षेत्रातील या बदलानंतर आता नजर वळते मौल्यवान धातूंच्या बाजाराकडे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी जागतिक बाजारात सावध वातावरण दिसून येत आहे. त्याचा थेट परिणाम सोनं आणि चांदी यांच्या किमतीवर झाला असून मंगळवारी सोनं आणि विशेषतः चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दर हा तब्बल $3,000 प्रति किलोने घसरला तर सोन्याच्या किमतीमध्ये देखील नरमाई ही दिसून आली. या घसरणीमागचं प्रमुख कारण म्हणजे मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर आणि फेडच्या व्याजदर निर्णयाबाबतची अनिश्चितता. व्याजदर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या व्यवहारांपासून सध्या दूर राहणं पसंत केलं आहे. सध्या बाजाराचं संपूर्ण लक्ष फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भूमिकेकडे आहे. जर त्यांनी व्याजदर दीर्घकालीन उच्च राहण्याचे संकेत दिले तर सोन्यावर आणखी दबाव येऊ शकतो. मात्र भविष्यात व्याजदर कपातीचे संकेत मिळाल्यास सोन्याला पुन्हा आधार मिळण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात देखील याचे पडसाद उमटले. सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण झाली तर चांदीत मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यातील विक्रमी तेजीमुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा वसूल केल्याचं चित्र दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते ही घसरण दीर्घकालीन नकारात्मक संकेत नाही. जागतिक महागाई, मध्यवर्ती बँकांची सोनी खरेदी, डॉलरची दिशा, भूराजकीय परिस्थिती आणि या सर्व घटकांवर पुढील काळातील सोनं आणि चांदी यांच्या किमती अवलंबून राहणार आहे. एकंदरीत सध्या मौल्यवान धातूंच्या बाजारात संयमाचं वातावरण आहे. फेडचा निर्णय, त्यानंतरचे संकेत आणि पुढील काही दिवसातील किमती या सर्व त्याची दिशा ठरवणार आहे. आता वळूया भारतीय शेअर बाजाराकडे. जागतिक संकेत, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाच्या निर्णयाची प्रतीक्षा आणि कंपन्यांच्या तिमाहीचा निकाल या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजारात सावध वातावरण पाहायला मिळालं. सेन्सेक्स आणि निफ्टी मर्यादित चढ उतारात व्यवहार करत राहिले कारण गुंतवणूकदारांनी मोठी जोखीम घेण्याऐवजी प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सावध वातावरणात देखील IT क्षेत्राने बाजाराला आधार दिला. इन्फोसिससह प्रमुख IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी पाहायला मिळाली. मजबूत डॉलरचा फायदा भारतीय IT कंपन्यांना होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी या क्षेत्रावर पुन्हा एकदा विश्वास कायम ठेवला आहे. दुसरीकडे FMCG क्षेत्रावर दबाव हा कायम राहिला. काही कंपन्यांच्या तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा कमजोर आल्याने संबंधित समभागामध्ये घसरण पाहायला मिळाली. तसेच मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये नफा वसुलीचं चित्र दिसून येत आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशासाठी ही सकारात्मक बाब मानली जात असून महागाई आणि आयात खर्चावरचा दबाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सकारात्मक बातमीचा परिणाम बाजारातील वातावरणात देखील दिसून येत आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते सध्या 2 गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा निर्णय आणि भारतीय कंपन्यांचे तिमाही निकाल या दोन्ही गोष्टी पुढील काही दिवसात बाजाराची दिशा ही ठरवू शकतात. त्यामुळे अल्पकालीन चढ उतारांपेक्षा मजबूत मूलभूत स्थिती असलेल्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन दृष्टीने गुंतवणूक करणं अधिक योग्य. तर आजच्या पैसा पुराणमध्ये आपण पाहिलं भारतातील वाढत्या श्रीमंतांसमोर वेल्थ मॅनेजमेंटचं आव्हान, अमेरिका इराण चर्चेमुळे घसरलेल्या कच्च्या तेलाचे दर, ॲपलचं पुन्हा अव्वल स्थान, फेडच्या निर्णयापूर्वी सोनं आणि चांदी यांच्या बाजारातील घसरण आणि भारतीय शेअर बाजारातील सावध वातावरण अशा 5 महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींचा आपण आढावा घेतला. आजचं बिझनेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह आणि अर्थविश्वातील आणखी महत्त्वाच्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.